जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि वाजलेले आहेत 9 आणि 9च वाजलेत ना ग. वॉच पण लावलाय बघ. 9ला 5 कमी आहेत. आणि मी कधीपासून सांगतो रेडिओ. मी येऊन ऑफिसवरून सगळं पटापट चेंज केलंय आणि फ्रेश पण झालं. हिला म्हणतो चेंज कर, फ्रेश हो, घेऊन जातो कुठेतरी. अजून होत नाही बघा. आणि परत नंतर बोलते की तुला टाइम नाहीये, मला कुठे घेऊन जाईल. मी काय नाही बोलत असं. हा बघा, रोज तर आपण जातो नाही, म्हणजे तसं वालं बाहेर नाही, आपण काय ना काहीतरी याच्यासाठी जातो. सो खूप वर्ष झाली एका आउटिंगला नाही गेलोय. खूप वर्ष म्हणतोय, हा खूप वर्ष बोलू शकतो त्या गोष्टीला, की त्या ठिकाणी आम्ही गेलो नाहीये. लग्नाच्या आधी वगैरे जायचो. सो विचार असंच मनात मगाशी आम्ही दोघे इथे बसलेलो, काय डिस्कशन चालू होतं आमचं. त्याच्यात असं विचार आला की जाऊया. सो मॅडमला मी घेऊन जाणार आहे. मॅडम बघ झोपेतच आहे अजून. आळस का देते चला बघूया. खाली गेल्यानंतर ऍक्च्युअलमध्ये प्लॅन फाल्गुनी बोलते मी रेडी होऊन येत नाही, तू रेडी हो. खाली गेल्यावर जर पप्पा नाही बोलले तर सगळं फ्लॉप होईल. पण पप्पांना मी कन्व्हिन्स करणार आहे की नाही जायचं. लेट्स सी, बघूया पप्पांना कन्व्हिन्स कसं करायचं आणि काय ते. सो ओनियन्स चॉप करण्यासाठी आम्ही यूज करतो आहोत आगाराचं 6-in-1 हँड ब्लेंडर. हँड चॉपर एकदम इझी बटन. सो या 6-in-1 हँड ब्लेंडरचं प्लस चॉपरचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते जाऊ शकता. मिसळ खाते का ग सुंदरे? मिसळ खाते? काय करते दीदी तू खाल्ली मिसळ? दीदी खाल्ली मिसळ? तू विसरली, त्यांना दिला. अगं पाव अजून सांगायचे का नेत्राला? 2-2च पाव मध्ये तो बघ त्यांचा. बापरे, बघ उचलून खाते. कुठे राहिलंय? दादाने सांगितलेलं शनिवारी मिसळपाव बनवत जा. खाल्ला का नाही मिसळपाव? मस्त होता. इकडे बाबाकडे बघ, बाबाकडे बघ ना. अरे इकडे बाबाकडे बघ, बाबाकडे बघ. हा बघ बाबाकडे, बाबाकडे बघ. तुला नंतर स्माइल. नानू स्माइल, तुला नंतर. नानू स्माइल. बघीला पण पाहिजे. थांब, हात नको लावू. घे नानू घे साऊ घे ओढून घे. घे ओढून घे. तुला घे, तिला ना ही ओढणी घे. यांना कधीपासून रेडी व्हायला सांगितलंय, पण त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवतो की दादाच्या बेडला, कारण सावी जास्त बेडवर खेळते, त्यामुळे मी लवलॅपची बेडरेल लावलेली आहे, जी की रिमुवेबल वॉशिंग क्लोथ आहे आणि हार्ड आहे, की जेणेकरून बेबी जरी उभी राहिली तरी पण ते पडणार नाही. आणि इथे मस्त एक छान पॉकेट दिलेलं आहे आणि व्हेंटिलेशनसाठी छान नेट दिलेली आहे. आणि इकडे स्क्रूइंग करून बेडला लावायला लागतं, जेणेकरून ते पडणार नाही आणि छान असं राहील. आणि हे खाली वर सुद्धा होतं, आपल्याला जर खाली करायचं असेल तर खाली जातं, डे टाईमला खाली करू शकतो आणि असं वर पण करू शकतो. सो ह्या बेड रेलची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन चेक करा आणि तुमच्या बेबीसाठी पण घ्या. चलो, यांना रेडी राहायला सांगितलंय. चला, कुठे चाललो ते बघा. फायनली सगळ्यांना रेडी केलेला आहे. ये रेडी नहीं हो रहा था, इसको भी किया है. और ये देखो हमारा हीरो नंबर 1 है, ये हीरो नंबर 1 और ये हीरोइन नंबर 1. ए डांस 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 नानू डांस. हाँ हाँ. गाडी काढलेली आहे आणि आमच्या गाडीमध्ये बघा
किती जण आहेत? अरे ही चिल्लर पार्टी. चिल्लर पार्टी आहे. चल चल. भूक लागते ना सकाळी. अरे डीडी पण वाढली. डीडी. आणि बघ झोपा आत्तापासून चालू झालेल्या आहेत आमच्या. फायनली वी आर ऑन अटल सेतू. राऊंड मारत अटल सेतू पर्यंत झाला. आता पुढचा प्रवास दादा कुठे घेऊन चालला तिकडे. आणि हे घरी 2 वाजवते रोज झोपायला. आणि आता बघा. आणि हे बघा पोलगा. पोलगा तू येतो पुले? येतो का? फायनली आमची टीम पोचलेली आहे मरीन ड्राईव्हला. आणि वाजलेले आहेत 12:15. आणि 12:15ला गर्दी बघा. ये मुंबई है. मुंबई कभी सोती नहीं है. सोती है क्या मुंबई? है बघा. ये घर पे 2-2 बजे तक सोती नहीं है. इधर तू जल्दी सो गई. इधर तुझे बाबा ने क्या देखने के लिए लाया है? हम जरा मूड हे बघ बाबा काय दाखवतो बघ. ये किती वर्षानंतर आले? भरपूर वर्षानंतर. भरपूर म्हणजे लग्नाच्या आधी मला वाटतं आलं असेल. लग्नानंतर पण आलेलो. फाल्गुनीचा बर्थडे जेव्हा एक असं नाही या टाइमाला. हा या भरपूर वेळ आले मी. न्यायने आणायला तो पहिल्यांदा पण घेऊन आले तेव्हा तू नव्हतं. हा मी नव्हतो. मी कुठे गोवा होतो ना. मॅचला गेलेलो. सो रात्री तुझ्यासोबत भरपूर आधी आम्ही खूप यायचो रात्री. आणि असंच या गाडी घेऊन निघायचं आणि यायचं इकडे बसायचं. ते भेळ काय खायचो. फूड मसाज. इंटरकॉन्टिनेंटल बॅचलर ज्यूस मध्ये. आता जायचं तिथे जाऊया. खूप वर्षानंतर असं ते झालं की बाबा बॅचलरला जाऊया किंवा इथे बसूया. ह्या सगळ्या गोष्टी पुराणी यादें ताजा हो गई. बघा म्हणजे रात्री 12:30 वाजल्यापर्यंत गर्दी बघा. हिरोईन फिगर गवली. दीदीचा हात पकडायचा बाबू. हे बघ काय. ए स्माइल. नानू हात ऊपर. कुठे झोपेट आहे काढे तू. शिटी वाजून नको. चल नानू. व्हिडिओ पाहिजे. 3 व्हिडिओ झालेत. हे बघा. थांब. हा ये. तिला ते बघायचंय. ये बघूया. इकडे ऍक्च्युली अकॉस्टिक असं सगळं गाणं वगैरे गातात. तिला तेच बघायचं. अनुज छान ना.
जबरदस्ती थांबून फोटो काढायला लावला. पोज सांग, हात टेबल सांग, खांद्यावर हात. आलो आम्ही 12:15ला, फक्त अर्धा तास बसायला मिळाला. आणि जसे की त्यांच्या रूलप्रमाणे 12 वाजेपर्यंतच बसून देतात. तर सगळ्यांना उठवत त्यांना पण 1 वाजतात पोलिसांना. पब्लिक निघता निघेना, किती का नाही काय करा, पब्लिक निघता निघेना. आणि आज त्याच्यात सॅटर्डे नाईट आहे, त्यामुळे अजून पब्लिक बाहेरच आहे. एवढी पब्लिक. नानू हाय कर, नानू हाय कर, कॅमेराला हाय कर. सो विषय असा झाला की मी बॅचलरच्या इकडे गेलो ऑर्डर द्यायला. पण खायचं असेल तर अर्धा तासापेक्षा जास्त वेट करायला लागेल. आणि म्हणजे एक सँडविच खायचं असेल तरी पण. आणि काय शेक पाहिजे, स्मूदी पाहिजे, काय पाहिजे त्याच्यासाठी पण 15-20 मिनटं. एवढी गर्दी होती की प्रमाणाच्या बाहेर गर्दी. लोक म्हणजे वेडासारखे असं हे करत होते माहिती आहे का. पण ठीक आहे, मुंबई आहे, काय बोलू शकत नाही. हो सॅटर्डे आहे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.